क्यों नहीं? क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं? अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं? क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं? झांक ले अपने भीतर, खुद से आप पूछ ले, कैसी चाहे जिंदगी, खुली आंखों से देख ले। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। हाँ, खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार नमस्कार मित्रांनो, जय आसियाम. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मराठी भाषेच्या या सेशन मध्ये. सुरेशजी मला वाटतंय आता बहुतेक भिलवाड्यावर निघलेत रिटर्न, प्रवासात दिसत आहेत. संतोषजी त्यांच्या पिकअप सेंटर मध्ये नेहमीप्रमाणे, जगन्नाथजी त्यांच्या घरी. ओके ओके, ज्यांनी म्हणजे कॅमेरे सुरू केलेत ना ते कळतंय मला की म्हणजे कोण कुठं आहे. तर मी माझ्या घरीच आहे. जगन्नाथजी बघत होते काय न्यूट्री चार्जच पित होतो. न्यूट्री चार्जचा कप आहे, कप सुद्धा आपल्याला न्यूट्री चार्ज दिले. आपला काही घ्यायचं काम नाही. कसं आहे कंपनी सोबत राहिल्यानंतर मजा यायला लागते. आज आपण मित्रांनो अतिशय छान प्रोडक्ट विषयी बोलणार आहोत, माहिती घेणार आहोत आणि त्या प्रोडक्ट वर सगळ्यात जास्त येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आज तुम्हाला मिळणार आहे. सर्वात जास्त येणारा जो प्रश्न आहे त्या प्रोडक्ट विषयी, त्या प्रोडक्टचं उत्तर द्यायचं सोल्युशन सुद्धा आपल्याकडे आहे. जसं तुम्हाला मेसेज मिळाला, न्यूट्रीचार्ज DHA 200 आणि न्यूट्रीचार्ज DHA ट्विस्ट या प्रोडक्ट विषयी आपण चर्चा करणार आहोत, माहिती देणार आहोत.
आणि त्यावर येणारा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण शोधणार आहोत. संतोषजी, कुठला प्रश्न आहे बरोबर, सगळ्यात जास्त कुठला प्रश्न आहे तुम्हाला फील्डवर न्यूट्रिच्या डीएचए विषयी? डीएचए घेण्यासाठी आता आपण जास्तीत जास्त प्रेग्नेन्सीमध्ये देत असतो, ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी बाळाच्या. बरं. तर मग ते डॉक्टरला विचारून घ्यायला पाहिजे का, किंवा खूप घाबरतात लोक का नको रिस्क घ्यायला? यस यस तर तर मित्रांनो, एकदम संतोषजी जे म्हटले ना की डॉक्टरांना विचारायचं आहे आम्हाला, बरोबर आहे. आता मी तुम्हाला आज ते सोल्युशन सांगणार आहे की कुठल्या डॉक्टरांना म्हणा, पुण्याच्या, मुंबईच्या, दिल्लीच्या, काय तीन तीन गावाचे नाव घ्या. जर कोणी म्हणलं आम्हाला डॉक्टरांना विचारायचे तर एकच त्यांना म्हणायचं, कुठल्या विचारायचे, पुण्याचे विचारायचे, मुंबईचे विचारायचे का दिल्लीचे विचारायचे? मी यासाठी सांगतोय तुम्हाला, मी तुम्हाला आज त्या डॉक्टर जे गायनाकोलॉजिस्ट आहेत मॅडम, ज्यांची 20-20 वर्ष प्रॅक्टिस झाली आहे महानगरामध्ये, पुण्यासारख्या, मुंबई सारख्या, दिल्ली सारख्या, एकदाचा हा प्रश्न मिटून टाकावा म्हटलं, डॉक्टरांना विचारायचंय. तर मग समजा आपण छोट्या गावाच्या डॉक्टरला विचारलं असतं तर माहित नसतं लोकांना ते डॉक्टर किंवा मग ते शहर माहित असते. म्हणून आपण 3 शहर निवडले. पुणे जवळपास सगळ्या भारताला माहिती आहे. पुणे असं जसं ज्यांना मुंबई माहिती त्यांना सुद्धा पुणे माहिती आहे. पुणे, मुंबई आणि दिल्ली इथल्या गायनाकोलॉजिस्ट म्हणजे ज्या डॉक्टर प्रेग्नन्सी बघतात, गर्भवती महिलांनाच बघतात फक्त, गायनाकोलॉजिस्ट अशा, आणि ज्यांची प्रॅक्टिस 10 वर्षापेक्षा जास्त आहे, काहीची 20 वर्षे, काहीची 30 वर्षे. काही डॉक्टर या एमबीबीएसच्या डॉक्टरांना शिकवणारे डॉक्टर. चंदीगडमध्ये एक आहेत शारदा जैन, या चंदीगडमध्ये एमबीबीएसच्या मुलांना, एमबीबीएसच्या डॉक्टरांना शिकवणाऱ्या डॉक्टर, आपण त्यांना विचारलं, सांगा बाबा डीएचए घेत, पण फक्त त्यांना एवढं नाही विचारलं की न्यूट्रिच्या डीएचए, कारण की ते एखाद्या कंपनीसाठी नाही बोलू शकत, त्या कंपोनंट साठी बोलू शकतात की डीएचए घ्यायचं की नाही. तर आपण तो जो प्रश्न आहे आपल्या डोक्यातला त्याचं सुद्धा सोल्युशन शोधलेलं आहे, त्याचा सुद्धा परफेक्ट आन्सर आपल्याला आता देता येईल. मी बघतो तो व्हिडिओ, जर मला काही झाला व्हॉट्सअपला शेअर करता आला तर मी तो व्हिडिओ व्हॉट्सअपला सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या लॅपटॉप मध्ये तो व्हिडिओ आहे. तर त्यामुळे जर ज्या कोणी महिला असतील आपल्या टीम मध्ये किंवा आपल्या टीम मध्ये जे कुठले डिस्ट्रीब्युटर असतील ज्यांना तुम्हाला वाटतं की मला न्यूट्रिच्या डीएचए द्यायचे, जर त्यांना जर तुम्ही आज बोलवलं आता अर्ध्या तासात, पाऊण तासामध्ये आपल्या या लिंक वर, तर आपल्याला त्यांना तो व्हिडिओ दाखवता येईल, त्यांना शेअर करता येईल. ओके, म्हणजे हे मला मी बघतोय, मी व्हॉट्सअप सुद्धा सिस्टमवर ओपन करून ठेवलाय. तो व्हिडिओ जर डायरेक्ट व्हॉट्सअपला मला पाठवता आला तर मी लीडर्स जे आहेत 3-4 लीडर्स आपल्या मीटिंग मध्ये त्यांच्याकडे पाठवून ते टीमला सुद्धा तो व्हिडिओ पाठवू शकतील असा आपण प्रयत्न करूया. तर मित्रांनो, जसं संतोषजीनं मीटिंगच्या सुरुवातीला सांगितलं की न्यूट्रिच्या डीएचए हे आपण फक्त आणि फक्त गर्भवती महिलांना देतो, गर्भवती महिलांना ते ब्रेन डेव्हलपमेंट साठी देतोय. तर आपण त्यांना न्यूट्रिच्या डीएचए का द्यायचे, तर पहा, काही मी तुम्हाला फोटो दाखवतोय पीपीटी मध्ये, तुम्हाला लक्षात येईल पाहिजे फोटो. त्यांना बघा कोण कोण आहे, पहा, अल्बर्ट आईन्स्टाईन, न्यूटन, आर्यभट्ट, श्रीनिवास रामानुज, मेरी क्युरी, के सिवान. ओके, त्या सगळ्यामध्ये एक समानता आहे. काही महिला आहेत, काही पुरुष आहेत, काही भारतातले आहेत, काही भारताच्या बाहेरचे आहेत. त्यांची फक्त एक खासियत आहे, ते त्यांच्या क्षेत्रामध्ये ना त्यांचा मेंदू अतिशय तल्लख पद्धतीने चालतो. त्यांचा मेंदू अतिशय विकसित आहे. त्यांच्या मेंदूची पॉवर एकदम भारी आहे. म्हणून त्यांना जग ओळखते. इंटेलिजंट आहेत, काही होऊन गेलेत, काही आणखी जिवंत आहेत, अतिशय इंटेलिजंट माणसं आहेत ते. आपण तर तितके इंटेलिजंट नाही आहोत, तितके इंटेलिजंट आपण नाही आहोत, पण आपण येणाऱ्या पिढीला, आपल्या येणाऱ्या पिढीला तितकं इंटेलिजंट बनवू शकतो. त्यांना आपण त्यांची बौद्धिक क्षमता वाढवू शकतो, कारण की आपण आपल्या मेंदूचा फार छोटा पार्ट यूज करतोय. जसं शास्त्रज्ञ सांगतात की आपण आपल्या मेंदूचा खूप छोटा पार्ट, 1%, 1.5%, अर्धा टक्काच यूज करतोय, बाकी शांत ठेवतोय. तर हे सुरू करण्यासाठी
किंवा आपल्या मुलांचं नाव, येणाऱ्या पिढीचं नाव जगभरात पाठवण्यासाठी आपण काम करू शकतो. आणि त्यानंतर आपण करू शकतो काम नये भारत का निर्माणसाठी, जे आपला उद्देश आहे. मला रुक्साना मॅडम दिसत आहेत, आणखीन भिलवाड्यामध्ये दिसत आहेत मला, है की नाही? तिथं लिहिलंय पाहिजे, तिथं उद्देश लिहिले, स्वास्थ्य रक्षा, नये भारत का निर्माण, स्वावलंबन, महिला सशक्तीकरण. त्या जिथं उभा आहे तिथं सगळे हे लिहिलं की आपण कशासाठी काम करतोय. तर न्यूट्रिचार्ज डीएचे नये भारत का निर्माण, आणि नये भारत का निर्माण कोण करणार आहे? नये भारत का निर्माण करणारे येणारी पिढी. आपल्याच्यानं जितकं होतं तितकं आपण करत आहोत. टीसीजी कडून जितकं झालंय ते करत आहे. आपण नये भारत का निर्माणासाठी काय योगदान देऊ शकतो? तर डेफिनेटली येणाऱ्या आपल्या समाजामधील, आपल्या नातेवाईकामधील, आपण ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीमधील, आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यातल्या मुलांचा ब्रेन डेव्हलपमेंट साठी आपण काम करू शकतो. आणि मला एकदम भारी वाटतं की गोष्ट आपल्या वेळेस अवेलेबलच नव्हती. ज्यावेळेस आपला जन्म झाला किंवा आपल्या मुलांचा जन्म झाला त्यावेळेस ही गोष्ट अवेलेबलच नव्हती ना. आता अवेलेबल आहे. आता मात्र आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना याविषयी सांगू शकतो की यस, जगभर नाव करण्यासाठी तुमच्या मुलाचं आमच्याकडे सामुग्री आहे. प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असतं की मला माझ्या मुलाच्या नावानं, माझ्या मुलीच्या नावानं ओळखल्या जावं. काही ते चालले, तिचे पप्पा चालले, तिचे पप्पा चालले, तिची मम्मी चालली, तिची मम्मी चालली, याची मम्मी चालली, हे ओळखलं जावं. शाळेमध्ये गेलं, कॉलेजमध्ये गेले, आले आले त्यांचे पालक आले, भारी वाटतं ना. आणि हा चमत्कार करण्यासाठी आपल्याला ब्रेन डेव्हलपमेंट वर काम करावं. जसं जसं टेक्नॉलॉजी वाढली, आणि अगोदर सुद्धा आपल्या मेंदूचा विकास हा आईच्या गर्भात होतो. आणि आपल्याला कधी सांगितलेलं आहे? 5,000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की नाही? कधी महाभारतामध्ये, की मेंदू तेव्हापासून सक्रिय राहतो. कुठल्या कथेत आहे ते? जगन्नाथजी, कुठल्या कथेत आहे ते? मेंदूचा विकास आहे का काय महाभारतामध्ये कथा? सर मला आठवत नाही सर. हा हा हा, मी सांगतो तुम्हाला. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू ज्यावेळेस अडकला होता, कशामुळे अडकला होता? की त्या तो आईच्या गर्भामध्ये होता. श्रीकृष्ण सांगत होते कथा की चक्रव्यूहात कसं जायचं, चक्रव्यूह कसं भेदायचं. तोपर्यंत लागली आईला झोप, आणि तो चक्रव्यूहात एंट्री करायचं शिकला. बाहेर निघायच्या वेळेस आई झोपली, त्यामुळे त्याला ज्ञान मिळालं नाही. म्हणजे आपल्या त्या कथेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की ब्रेन डेव्हलपमेंट कधी होतो? आईच्या पोटात आहे. बाळ आईच्या पोटात आहे त्यावेळेसच ब्रेन डेव्हलपमेंट होते. फक्त आई सजग पाहिजे. आई जर झोपी गेली, बरोबर आहे ना, आईला झोप लागली तर तो चक्रव्यूहात गुंतणार. त्यामुळं आपण आईला हे सांगायचं, तुम्ही इथून सुरुवात करा. जे जर तुम्ही घरी गेले, ते जर रामायण महाभारत ऐकणार घर जर असेल, त्यांना सांगा की अभिमन्यूची गोष्ट माहिती का? हो मग माहिती. चक्रव्यूहात का फसला? श्रीकृष्णानं तर पूर्ण कथा सांगितली होती. चक्रव्यूहात जायचं कसं, चक्रव्यूह फेडायचं कसं. पण झोप लागली त्याच्या आईला. मला त्या आईला झोप लागली, तुम्ही झोपू नका. मी काय सांगतो ते पूर्ण ऐका. तुम्ही न्यूट्रिशन डीएचे घ्या, त्याचा ब्रेनचा विकास 100% होईल. कथेशी रिलेट करा त्यांना, तर काय होईल? त्यांना पटकन लक्षात येईल, यस हे ही गोष्ट खरी होत आहे. तर त्या ब्रेन डेव्हलपमेंट होतो. हे आता आधुनिक शास्त्राने आपल्याला ते दिसतंय. सोनोग्राफीनं जे आता एकदम भारी भारी सोनोग्राफी निघल्या, त्यांना दिसतंय की मेंदूचा विकास होतोय का नाही, गर्भ डेव्हलपमेंट व्यवस्थित सुरू आहे का नाही, त्याचे मुलाचे आंतरिंद्रिय नीट डेव्हलप होत आहेत की नाही हे कळतंय. आणि ब्रेन बाळ आईच्या पोटात असतानाच ब्रेन डेव्हलपमेंट सुरू होते. आणि पोटात असेपर्यंत 9 महिन्यापर्यंत 70% विकास होतो मुलाच्या मेंदूचा. पहिल्या 9 महिन्यामध्ये 70% विकास होतो. आणि गोष्ट लक्षात घ्या, 100% होत नाही बरं का, 70%च होतो 9 महिन्यामध्ये. म्हणजे जर आपल्याला त्याचा मेंदू विकसित करायचा असेल तर आपल्याला तेव्हा काम करावं लागेल जेव्हा तो शिशु गर्भामध्ये आहे.
मग त्याला कसं करायचं, त्याला काय इंजेक्शन द्यायचं का, त्याला कसं आपण त्याला डेव्हलपमेंट करता येईल? तर आपल्याला त्या गर्भस्थ शिशूच्या मेंदूचा विकास करण्यासाठी त्याच्या मेंदूला मिळालं पाहिजे डीएच. खूप वर्षाचे शोध निबंध आहेत ज्यांना कळतंय की त्या मेंदूला, त्या बाळाच्या मेंदूला जर डीएच जर मिळालं तर त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी कॅपॅसिटी वाढेल. हे आधुनिक विज्ञानानं सांगितलेले सत्य आहेत की डीएचए बाळ गर्भामध्ये असताना 3 काम करते. डीएचए बरं का, न्यूट्रिचार्ज डीएचए ची गोष्ट झाली, आता फक्त डीएचए ची गोष्ट झाली. कुठूनही डीएचए घ्या. डीएचए 3 काम करते. कुठले कुठले 3 काम आहेत? चला आपण लक्षात घेऊया. आपल्याला काय सांगायचं, डीएचए 3 काम करतात. पहिलं काम, त्यातलं पहिलं काम आहे मेंदूचा विकास करणे. मेंदू विकसित करणे पहिलं काम. डीएचएचं पहिलं काम आहे मेंदूचा विकास करणे. दुसरं काम आहे ब्रेन ऍक्टिव्हेशन, मेंदूला सक्रिय बनवणे. मेंदूचा विकास करणे. दुसरं आहे ब्रेन ऍक्टिव्हेशन. ब्रेन ऍक्टिव्हेशन गर्भामध्ये सुद्धा होतंय आणि गर्भाच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा. ब्रेन ऍक्टिव्हेशनचं तुम्ही पाहिलं असेल, ज्या वेळेस बाळ रांगायला लागतंय किंवा बाळाची हालचाल सुरू होते, प्रत्येक वस्तू घेतं तोंडात घालतंय. प्रत्येक वस्तू घेतं तोंडात घालतंय. का? ऍक्टिव्ह झालाय ब्रेन. ह्या वस्तूची चव कशी आहे, ही वस्तू कशी लागते, प्रत्येक वस्तू पकडायला बघते, प्रत्येक वस्तू तोंडात घालायला बघते. काय कशासाठी? त्याचं ब्रेन ऍक्टिव्हेशन सुरू झालंय. जितकं ब्रेन ऍक्टिव्हेशन होईल तितके त्याचे पाथ निर्माण होतात. जे न्यूरॉन्स मध्ये पाथ निर्माण होतात, रस्ते निर्माण होतात. जितके जास्त रस्ते निर्माण होतील तितकं त्याचे ब्रेन ऍक्टिव्हेशन वाढेल. सोप्या भाषेत सांगतोय. पाथ निर्माण होणं, पाथ सगळेचा ब्रेन, मेंदूचं वजन जवळपास सगळ्यांचं सारखंच असतं. आईन्स्टाईन वारल्यानंतर त्यांचा मेंदू आजही जतन करून ठेवला आहे की याचा जर इतकं मेंदू डेव्हलप होता तर याच्यात विशेष काय होतं, त्याचं वजन घेतलं गेलं, सगळं पाहिजे. वजन सर्वसामान्यच आहे, त्यामध्ये काही वेगळा विषय नाही. पाथ मध्ये फरक असतो. किती रस्ते, पाच रस्ता, किती रस्ते येतात. समजा 2 शहरं आहेत, 2 शहराच्या मधातून नदी वाहते. जुळे शहर आहेत एकदम जवळपास आणि दोन्ही शहराच्या मधातून नदी वाहते. आता ट्रॅफिक जेव्हा इकडून तिकडे जाते, जर एक पूल असेल तर ट्रॅफिकला वेळ लागेल. 2 शहराला जोडणारा एकच पूल असेल, ट्रॅफिकला वेळ लागेल. खूप लोक जर इकडून तिकडे जायला लागले तर ट्रॅफिक जाम होईल. तिथं जर 5 पूल असतील तर ट्रॅफिक खूप सहज इकडून तिकडे जाईल. 100 पुलं जर असतील तर कधीच ट्रॅफिक जाम होणार नाही. इकडं जाम दिसला दुसरीकडून चालेल. 100 पुलं असतील. जितके जास्त पाथ तितकी माहितीची देवाणघेवाण पटकन होते. तितकी माहितीची देवाणघेवाण पटकन होते. न्यूट्रिचार्ज डीएचए ऍक्टिव्हेशन वाढवतोय, पाथ वाढवतोय. एका ठिकाणी एका पुलाची डागडुजी सुरू आहे, हरकत नाही. 100 पुल येतं, एक पूल पडलाय, हरकत नाही. एका पुलावरून पाणी जात आहे, हरकत नाही. हे पाथ निर्माण करते, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हेशन. न्यूट्रिचार्ज डीएचए दुसरं काम करते ब्रेन ऍक्टिव्हेशन. आणि तिसरं काम करते न्यूट्रिचार्ज डीएचए ब्रेनचा रखरखाव, मेंटेनन्स. जसे आपल्या या पेशी आयुष्य संपलं की नवीन पेशी बनतात, तसे आपले न्यूरॉन्स पण काही जर संपले तर त्या जागी नवीन न्यूरॉन्स सुद्धा बनले पाहिजे ना. तर ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन ऍक्टिव्हेशन आणि ब्रेन मेंटेनन्स काम होते. हे ब्रेन मेंटेनन्स खास करून सिनियर लोकांसाठी फार कामाचं आहे. ज्यांचं वय 70च्या जवळपास झालं आहे, अशा सिनियर सिटीजनला मेमरी लॉस, विस्मरण, अल्झायमर हे आजार होतात. स्मृतिभ्रंश हे आजार होतात. आणि या आजारापासून दूर राहण्यासाठी 60 वर्षानंतर जर आपण न्यूट्रिचार्ज डीएचए जर घेतलं तर बुद्धी तल्लख राहते. बाबांना कोणत्या बँकेत पैसे ठेवले तर लक्षात राहते, कोणाला उसने दिले लक्षात राहते, नाहीतर मग शेवटी असं होते कोणाला पैसे दिले ते विसरून जाते.
ब्रेन ऍक्टिव्हेशन आणि ब्रेन डेव्हलपमेंट आणि त्यानंतर ब्रेन मेंटेनन्स. तर न्यूट्रिचार्ज डीएचए जसं संतोषीने सांगितलं बाळाला, तसं सिनियर सिटीजनला सुद्धा न्यूट्रिचार्ज डीएचए देऊ शकतो. ज्या घरामध्ये वृद्ध माणसाची काळजी घेतली जाते अशा घरी जर आपण गेलो आणि सांगितलं की यांच्या मेंदूला आणखीन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण न्यूट्रिचार्ज डीएचए घेतलं पाहिजे, ब्रेन ऍक्टिव्ह राहतो. तर हे 3 काम डीएचए करते. ओके, हे 3 काम डीएचए करते. आता डीएचए मिळेल कुठून? तर डीएचए खास आहे, तर डीएचए मिळेल कुठून? तर मित्रांनो, हे डीएचए मिळतंय, दिसलं तुम्हाला? एकदम छान स्लाइड बनवली ऋतिका मॅडम ना, एकदम छान स्लाइड बनवून दिली की डायरेक्ट मासा फोडूनच डीएचए काढलं ते. मासा तोडूनच असं माहिती की फिश मध्ये डीएचए मिळते. श्रावण तर सुरू आहे, श्रावण सुरू आहे आणि सर तर मला फिश मधून डीएचए मिळते, पण फिश ऑइल मधून मिळते. ऍक्च्युली फिश ऑइल मधून डीएचए मिळते. काही समाजाला हे माहित होतं की फिश ऑइल मधून डीएचए मिळते. खास करून पाकिस्तानातून जो भारतात आलेला सिंधी समाज आहे ना, त्या सिंधी समाजाला खूप अगोदर पासून माहित होतं की फिश ऑइल फार इम्पॉर्टंट असते. त्यांच्यामध्ये गर्भावती महिलांना फिश ऑइल दिलं जायचं. कुणी आहे का सिंधी समाजातून आपल्याकडे? बहुतेक मराठी भाषिक सिंधी समाज फार कमी आहे. आमच्या जालन्यामध्ये फार मोठा समाज आहे सिंधी समाज. सिंधी बाजारच आहे. मी ज्या जिल्ह्यातून येतोय जालना, जालन्यामध्ये सिंधी बाजारच आहे. सिंधी लोकांच्या नावानं सिंधी बाजाराचे. तर त्या समाजामध्ये अशा वेगवेगळ्या समाजामध्ये माहित होतं, जर आईला जर डीएचए फिश ऑइल जर दिलं तर त्या मुलाचा मेंदू तल्लख होतो, ब्रेन डेव्हलप चांगला होतो आणि दीर्घ काळापर्यंत स्फूर्ती चांगली राहते. व्यापारी समाज आहे, कुणाला किती पैसे दिलेत, उसने दिलेत, व्यवहारात दिलेत, पक्क लक्षात पाहिजे ना. तर बिलकुल त्या समाजाला माहित होतं आणि त्यांनी आपल्या गर्भवती त्यांना ते डीएचए फिश ऑइल देत होते. परंतु फिश ऑइल हे मांसाहारी आहे. हे फिश ऑइल मांसाहारी आहे. खूप समाजामध्ये मांसाहार करत नाहीत, केले तरी फिश खात नाहीत. बाकी आहेत फिश खाल्ल्या जात नाही, खूप कमी. विदर्भात तर समुद्र खूप दूर आहे, समुद्र दूर आहे. त्यानंतर तळ्यातले मासे फार कमी मिळतात आणि गर्भवती महिलांना अगोदर तर जेवण जात नाही, शाकाहारी होतात. आणि खूप गर्भवती महिला ह्या गर्भावस्थेमध्ये मांसाहार पसंत करत नाहीत आणि फिश ऑइलची अतिशय दुर्गंध येतो. म्हणजे एका रूम मध्ये जर फिश ऑइलची बॉटल उघडली तर 20-25 फुटामध्ये कोणी थांबत नाही, इतका त्याचा घाण वास येतो, दुर्गंध येतो, दुर्गंध. जसं मच्छी मार्केट मधून कोणी ज्याला जे मच्छी खात नाहीत ती व्यक्ती जर मच्छी मार्केट मधून जशी पळून जाते ना, म्हणजे मच्छी मार्केटच्या जवळ थांबत नाही, त्यापेक्षाही घाण वास फिश ऑइलचा येतो. त्यामुळे खात नाही आणि त्यामध्ये खूप सारे केमिकल सुद्धा असतात. जर जसं सायन्स डेव्हलप झालं, जर जसं विज्ञान डेव्हलप झालं, तस लक्षात आलं की या माशामध्ये जे डीएचए येते ना, हे माशांना मध्ये तयार होत नाही. मग कुठून येतं या माशामध्ये डीएचए? तर हे मासे, समुद्री मासे एक प्रकारच्या अल्गी खातात. अल्गी म्हणजे शेवाळ खातात. हे मासे एक विशिष्ट प्रकारचं शेवाळ खातात. त्या शेवाळामध्ये डीएचए असतं. त्यामुळं त्या माशामध्ये डीएचए मिळतो. नंतर जसं सायन्स डेव्हलप झालं तसं लक्षात आलं की फिश ऑइल मधून डीएचए काढण्यापेक्षा आपण डायरेक्ट त्या समुद्री शेवाळातून जर डीएचए काढलं तर आणखी सोपं होईल. म्हणजे व्हेजिटेरियन डीएचए आपल्याला मिळेल. मेन सोर्स तर व्हेजिटेरियन आहे ना, पण ती टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती. भारतामध्ये ती टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती. ती टेक्नॉलॉजी अमेरिकेत होती. ती टेक्नॉलॉजी आपण आणली आणि ज्या समुद्री शेवाळामधून डीएचए मिळत होतं, त्या समुद्री शेवाळातून म्हणजे डीएचए माशाला मिळत होतं, ते समुद्री शेवाळातूनच आपण डायरेक्ट डीएचए म्हणजे
मांसाहारी स्रोतातून न घेता आपण डायरेक्ट शाकाहारी स्रोतामधून डीएचए घेऊ शकतो. ज्या समुद्री शेवाळातून आपण डीएचए काढू शकतो. आणि हे स्पेशल न्यूट्रीचार्ज न अमेरिकन कंपनीशी डेव्हलप म्हणजे कोलॅबरेट करून पेटेंटेड टेक्नॉलॉजी घेऊन आपण त्यांच्याकडून घेतलं. मग आतलं डीएचए आपण घेतलं शाकाहारी, परंतु बाहेरचं शेल सुद्धा जिलेटिन पासून बनतंय आणि जिलेटिन याच्यापासून बनते. तुम्ही जर स्क्रीन बघत असाल तर तुम्हाला अतिशय स्क्रीन दिसल तुम्हाला की जनावरांच्या हाडामधूनच आपल्याला जिलेटिन मिळतं. म्हणजे आपण आत जरी शाकाहारी डीएचए टाकलं तरी सुद्धा बाहेरचं शेल हे राहील हे जिलेटिनचं, पण ते सुद्धा आपण व्हेजिटेरियन सोर्स कॅरागिनान म्हणजे हे बाहेर जे आहे ना दिसतं ना त्या कॅरागिनानं आपण बाहेरचं शेल सुद्धा बनवलेलं आहे. आणि आपण खूप वर्षापूर्वी काय केलं होतं, डॉकेट्स वाटले होते. बहुतेक संतोष पांडव सरांकडे हे डॉकेट्स आहे. संतोषजी कुठून मिळालं तुम्हाला ते डॉकेट? ते मुंबईहून घेतलं होतं सर. हा, खूप ज्यावेळेस आपण न्यूट्रीचार्ज डीएचए लॉन्च केलं होतं त्यावेळेस हे डॉकेट्स 400 mg ची होती सर ती गोळी पहिले. काय म्हणले? 400 mg ची गोळी होती एवढी मोठी. 400 मिलीग्रॅम. आणि ते 400 मिलीग्रॅमची काय होती ते सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगतोय. बरोबर. 400 मिलीग्रॅमची गोळी होती. जसं न्यूट्रीचार्ज किट 200 ग्रॅमचं होतं, आता 300 ग्रॅमचं झालंय. आणि न्यूट्रीचार्ज डीएचए अगोदर आपण 400 मिलीग्रॅमची गोळी द्यायचो, ते आपण केलं आहे 200 मिलीग्रॅमची गोळी. तर हे डॉकेट्स रामनाथजी तुमच्याकडे आहे का? असं माझ्याकडे पण आहे ना, अजून पण सांभाळून ठेवलेले आहेत मी काही. हा, तर त्यावेळेस आपण वाटले होते आणि ज्या पीपीटीज आहेत त्या पीपीटी सारखंच आपण ते डॉकेट्स बनवलेले होते. कसे एकदा तुम्हाला संतोषजी मी तुम्हाला तुमचं हे करतोय, मी तुम्हाला स्पॉटलाइट करतोय, ते डॉकेट दाखवायला. ओके. म्हणजे हे पहा, एक पेज आहे. 200 घेतले होते सर मी मुंबई मधून. म्हणजे अतिशय संतोषजी जे तुम्हाला दाखवत आहेत ना, अतिशय तुम्ही एका गर्भवती मातेला किंवा तिच्या कुटुंबाला एक डॉकेट जर दाखवलं हे, तर असं बिलकुल आपलं काहीच बोलावं लागत नाही. डॉकेट दाखवलं तरी आपण सहज त्या पीपीटीज आहे त्या पीपीटीज पूर्ण त्यांना हे झालं आहे. यस यस यस, न्यूट्रीचार्ज डीएचए. परंतु आता इथे काय की 200 मिलीग्रॅमची गोळी झाली, ते 400 मिलीग्रॅमचं आहे. ओके ओके, थँक्यू सर. सुरुवातीला लई मोठी गोळी होती, घरच्यांनी खाल्ली नाही तर मी खाल्ली. मग तुम्ही खाल्ली. बरं बरं, आता ते तुमच्या एकट्याला फायदा झाला, घरच्यांना खाल्ली असं दोघाला फायदा झाला असता. म्हणजे घरच्याला पण फायदा झाला असता, बाळाला पण फायदा झाला असता. नाही घेतले. तर यातून कळते आपल्याला की डीएचए बाहेरील स्रोत सुद्धा म्हणजे त्याचं सुद्धा व्हेजिटेरियन आणि आतलं डीएचए सुद्धा व्हेजिटेरियन आपल्या न्यूट्रीचार्ज करून मिळतंय. म्हणजे आतलं सोर्स सुद्धा डीएचए चा व्हेजिटेरियन आणि बाहेरचं शेल सुद्धा 100% व्हेजिटेरियन हे आपल्याला पाहिजे. जसं किती पाहिजे तर संतोषजी सांगितलं तसं की प्रत्येक गर्भवती महिलाला दररोज 400 मिलीग्रॅम डीएचए मिळालं पाहिजे हार्ड. आणि तर मग काय करावं लागलं आपल्याला त्याला? 2. आता 200 मिलीग्रॅमची गोळी आपण 2 गोळ्या खाऊ शकतो, तर 400 मिलीग्रॅम डीएचए मिळत. गर्भापर्यंत कसं पोहोचल तर जसं बाकीचे पोषक घटक त्या बाळापर्यंत पोहोचतात, जसं ऑक्सिजन त्या बाळापर्यंत पोहोचतोय, तसं त्या बाळापर्यंत बाकी पोषक घटक पोहोचतात. नाळ ज्याला आपण म्हणतो, तर त्या प्लेसेंटाद्वारे या नाळेद्वारे ते डीएचए त्या बाळाला पोहोचत. आणि हा प्रश्न जो संतोषजी म्हणत होते आपल्या सांगत होते काय गर्भावस्थामध्ये डीएचए घ्यायचे आम्ही डॉक्टरांना विचारू का? हा प्रश्न डेफिनेटली आपल्याला विचारला जाणार.
तर आपण त्यांना तेच विचारायचं आहे की कुठल्या डॉक्टरना विचारायचं तुम्हाला, मुंबईच्या, पुण्याच्या की दिल्लीच्या. जर त्या म्हणल्या की आम्हाला विचारायचं आहे तर हा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तुम्ही जर तो व्हिडिओ जर पाहिला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला सोपं जाईल, अतिशय सोपं जाईल. जस्ट अ मिनिट. मेरा नाम डॉक्टर हा व्हिडिओ तुम्ही स्क्रीन शेअर सुद्धा हे करू शकतात किंवा हा व्हिडिओ जर आपण बघितला आणि कुणाला जरी दाखवला तर आपल्याला सहज लक्षात येईल की सोपं आहे. स्क्रीन दिसते? संतोषजी मला इशारा करा, स्क्रीन दिसते काय दिसते? पहिल्या ज्या डॉक्टर दिसत आहेत तुम्हाला, डॉक्टर शारदा जैन या गायनाकोलॉजिस्ट आहेत, गगन विहार दिल्ली. दुसऱ्या ज्या डॉक्टर दिसत आहेत तुम्हाला गुलाबी साडीवाल्या, डॉक्टर स्मिता शहा पुण्याच्या आहेत. तिसऱ्या ज्या दिसत आहेत तुम्हाला डॉक्टर मीना कामत या गायनाकोलॉजिस्ट आहेत मुंबईतून. आणि चौथ्या ज्या दिसत आहेत डॉक्टर सपना वर्मा या सुद्धा गायनाकोलॉजिस्ट आहेत पुणे. म्हणजे चारीच्या चार डॉक्टर ज्या आहेत या दिल्ली, पुणे, मुंबई येथून या सगळ्या डॉक्टर्स आहेत. या काय म्हणतायत आपण थोडस लक्ष देऊन ऐकूयात, बघूयात आणि आपला कॉन्फिडन्स वाढवूयात. आपला कॉन्फिडन्स वाढणं फार महत्वाचं आहे. आपला कॉन्फिडन्स वाढला तर आपल्या बोलण्यामध्ये ती गोष्ट येते. यस. आणि सिनियर डॉक्टर आहेत. तुम्ही जर काळजीपूर्वक ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की अतिशय सिनियर डॉक्टर्स आहेत या. चला आपण, सर्वांना दिसतो व्हिडिओ? सर्वांना स्क्रीन दिसते? ओके. गुंफाताई दिसते स्क्रीन? विदर्भापर्यंत गुंफाताईला विचारलं म्हणजे विदर्भापर्यंत दिसते. ओके, राईट. चॅट बॉक्स मध्ये काय टाकतंय कोणी? ओके, दिसते. ओके, रजनीगंधा ताईला सुद्धा दिसते म्हणजे ओके. मेरा नाम डॉक्टर मीना कामत है. मैं गए 20 साल से बोरिवली वेस्ट मुंबई में गायनेकोलॉजिस्ट और ऑब्स्टेट्रिशियन हूँ. हाय, मेरा नाम डॉक्टर स्मिता शाह है. मैं पुणे की सीनियर ऑब्स्टेट्रिशियन और गायनेकोलॉजिस्ट हूँ. पिछले 25 साल से मेरा क्लिनिक पुणे के औंध एरिया में है. I'm Dr. Sharda Jain. I'm a gynecologist. I'm also Secretary General of Delhi Gynecologist Forum. I've spent 2 decades teaching at PGI Chandigarh and at Lady Hardy Medical College. मैं डॉक्टर सपना वर्मा, मैं एक ऑब्स्टेट्रिशियन एंड गायनेकोलॉजिस्ट हूँ. आइए आज आपको डीएचए और गर्भवती महिलाओं में उसके महत्व के बारे में बात करूं. डीएचए मॉलिक्यूल ये बहुत महत्वपूर्ण मॉलिक्यूल है जो गर्भ में पल रहे शिशु के दिमागी विकास के लिए बहुत जरूरी है. जैसे कि आप देख रहे हैं, यहाँ बच्चे के डेवलपमेंट की स्टेजेस पूरे 9 महीने की दिखाई गई है. ये पहला महीना है, दूसरा महीना है, तीसरा महीना है. तीसरे महीने के एंड में बच्चे के ब्रेन का एनाटॉमिकल डेवलपमेंट हो चुका है. पूरे 9 महीने तक बच्चे को डीएचए प्लासेंटा द्वारा दिया जाता है. ये 4th मंथ, 5th मंथ और 6th मंथ का डेवलपमेंट है. यहाँ देखिए, आप प्लासेंटा देख सकते हैं, अम्बिलिकल कॉर्ड देख सकते हैं. अम्बिलिकल कॉर्ड बच्चे को प्लासेंटा से जोड़ता है और ये प्लासेंटा के द्वारा बच्चे को डीएचए मिलता है. 7th मंथ, 8th मंथ एंड 9th मंथ. At the end of 9th month, 70% of the brain is already developed. डीएचए का महत्व यहीं पर खत्म नहीं होता. डिलीवरी के बाद भी बच्चे के ब्रेन का डेवलपमेंट पहले 2 साल तक 15% होता है. इस दौरान शिशु को डीएचए माँ के दूध द्वारा ही मिलता है. डीएचए रोजाना लेने से बच्चे का ब्रेन का डेवलपमेंट बहुत अच्छा होता है, उसकी विजुअल इक्विटी अच्छी होती है और उसकी लैंग्वेज पावर भी अच्छी होती है.
इसीलिए मेरा ये मानना है कि अगर हमें कोई वेजिटेरियन सोर्स का डीएचए सप्लीमेंटेशन मिल जाए तो हमारी गर्भवती महिलाएं गर्भावस्था और स्तनपान के दौरान ये सप्लीमेंटेशन लगातार और खुशी से लेती रहेगी। That is why I recommend DHA to all pregnant women whom I treat and who are under my care. इसीलिए गर्भावस्था के साथ साथ स्तनपान के दौरान भी डीएचए का सेवन करना महत्वपूर्ण है ताकि माता के दूध से वह डीएचए शिशु तक पहुंच सके। मेरा मानना है कि गर्भवती महिला को रोजाना 400 मिलीग्राम डीएचए लेना जरूरी है। डीएचए रोजाना लेने से बच्चे का ब्रेन का डेवलपमेंट बहुत अच्छा होता है, उसकी विजुअल इक्विटी अच्छी होती है और उसकी लैंग्वेज पावर भी अच्छी होती है। जब भी मैं डीएचए प्रिस्क्राइब करती हूँ तो मछली से बना होने के कारण काफी महिलाएं उसे ले नहीं पाती हैं। हमारे देश में ज्यादातर महिलाएं शाकाहारी होने के कारण मछली के तेल से बना डीएचए तथा हड्डी के चूरे से बना सॉफ्ट जेल कैप्सूल नहीं लेना चाहती। इसीलिए मेरा ये मानना है कि अगर हमें कोई वेजिटेरियन सोर्स का डीएचए सप्लीमेंटेशन मिल जाए तो हमारी गर्भवती महिलाएं गर्भावस्था और स्तनपान के दौरान ये सप्लीमेंटेशन लगातार और खुशी से लेती रहेगी। That is why I recommend DHA to all pregnant women whom I treat and who are under my care. इसीलिए अगर कोई वेजिटेरियन सोर्स वाला डीएचए उपलब्ध है तो वो भारतीय महिलाओं के लिए काफी उपयोगी हो सकता है। म्हणजे इतर कुठल्याही डॉक्टरांनी हे नाही सांगितलं की न्यूट्रीच्या डीएचए घ्या, पण ते म्हटले की तुम्ही डीएचए घ्या, डीएचए 400 मिलीग्रॅम घ्या. त्यामध्ये एक डॉक्टर एक म्हणतात की त्यानं व्हिजिबिलिटी म्हणजे बघण्याची क्षमता आणि लँग्वेज पॉवर सुद्धा वाढते. म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हेशन होतं, तर नेमकं त्यामध्ये परत काय, त्याची स्पेशालिटी परत काय, तर एक स्पेशालिटी होती की त्याची व्हिजन पॉवर चांगली होते. दुसरं म्हणजे त्यांची लँग्वेज स्किल सुद्धा वाढतात. या 4. आता मी याचा एक स्पेशल सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे आहे, मी तो शेअर करतोय. तो सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे होता की ज्यामध्ये आपल्याकडं या सगळ्यांचा छोटा व्हिडिओ होता आपल्याकडं. या चारही ज्या गायनोकॉलॉजिस्ट होत्या एक एक जण आपण व्हिडिओ पाहूया म्हणजे आणखी आपली क्लिअरिटी वाढेल. ज्यामध्ये दिल्लीच्या ज्या डॉक्टर शारदा जैन होत्या त्यांचा आपण एक हा व्हिडिओ पाहू म्हणजे आणखीन तुमची क्लिअरिटी वाढेल. दिसतात शारदा जैन सगळ्यांना? DHA एक ऐसा मॉलिक्यूल है जो कि शरीर के लिए बहुत ही वाइटल है, जो कि ह्यूमन ब्रेन का एक बहुत ही इंपॉर्टेंट कंपोनेंट है. एक विशेष बात और, बच्चे का जो ब्रेन डेवलपमेंट है वो सेकेंड हाफ ऑफ प्रेगनेंसी से शुरू होकर फर्स्ट 18 मंथ्स आफ्टर डिलीवरी तक रहता है. अकॉर्डिंग टू मी DHA इज मस्ट फॉर एवरी प्रेग्नेंट वुमन. जब महिला DHA का सेवन शुरू करती है तो प्लेसेंटा के माध्यम से ये शिशु के पास पहुंचता है और उसके ब्रेन के डेवलपमेंट में बहुत ही सहायक होता है. पूरे विश्व में DHA के ऊपर बहुत रिसर्च हुई है और ये पाया गया है कि 400 मिलीग्राम DHA रोजाना लेने से बच्चे का ब्रेन का डेवलपमेंट बहुत अच्छा होता है, उसकी विजुअल इक्विटी अच्छी होती है और उसकी लैंग्वेज पावर भी अच्छी होती है. अगर कोई वेजिटेरियन सोर्स DHA का होता है तो भारतीय गर्भवती महिलाओं के लिए बहुत ही उपयोगी साबित होगा, खासकर उनके बच्चों के ब्रेन डेवलपमेंट के लिए. That is why I recommend DHA to all pregnant women whom I treat and who are under my care. हा व्हिडिओ आणखीन क्लॅरिटी आणतो की आपण DHA त्यामध्ये त्यांना माहित नव्हतं की व्हेजिटेरियन सोर्सचा DHA मिळतोय. त्या एवढंच म्हटलं की जर मला मिळाला तर मी हा देईल, कारण की बऱ्याचदा त्यांना जे मेडिकलवर ठेवतात ते नॉन व्हेजिटेरियनच DHA चा शेल बनलेला असतो. त्यांना त्यावेळेस माहित नव्हतं की न्यूट्रीचार्ज कडे
व्हेजिटेरियन डीएचए आलेला आहे हे माहित नव्हतं. म्हणजे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला मिळाला तर किती सोपं होईल ना आपल्याला काय करण्यासाठी. हा व्हिडिओ जर आपल्याला मिळाला तर आपण कुणाला दाखवू शकतो. हा व्हिडिओ आपल्या वेबसाईटला तुम्हाला 100% मिळेल. तुम्ही जर www.nutricha.in वर जर गेले, आपण आरसीएमच्या वेबसाईटला खूपदा जातो आणि महिन्याच्या शेवटी तर फारच जातो की किती बिझनेस झाला, पीव्ही किती झाला, आपल्या टीम मध्ये किती पीव्ही झालाय, कुठल्या लेगला किती आहे. तर तुम्ही न्यूट्रीचार्जच्या वेबसाईटला जा, www.nutricharge.in या वेबसाईटला तुम्ही जर गेले तर हे सगळे व्हिडिओज तुम्हाला सापडतील, डाउनलोड करून घेता येतील आणि पाठवता सुद्धा येईल. सोपं काम होतं. किंवा तुम्हाला जेव्हा एखादी व्यक्ती म्हणल आम्हाला डॉक्टरांना विचारायचंय, तर म्हणा पुणे, मुंबई, दिल्ली डॉक्टरांना विचारलेलं आहे, मी सिनियर डॉक्टरला विचारलेलं आहे, काय म्हणताय. म्हणजे लोकांची एक मोठी शंका ही दूर. मी माझ्या नातेवाईकामध्ये ज्यांना न्यूट्रिचार्ज डीएचए दिलंय ते आता मला मुलांचे व्हिडिओ पाठवत आहेत, सारखे व्हिडिओ पाठवत आहेत. सर पहा कसा नाचतो, पहा सर कसे गाणे मिळालाय. आणि आता लहान मुलाचे व्हिडिओ बनवणं आणि त्याचे पाठवणं ते एक झालं. तर इतके खुश येते, लवकर लँग्वेज स्किल त्यांच्या किती वाढल्या, हिंदी बोलायला लागले पटपट, मराठी बोलतायत, हिंदी बोलतायत. आणि मला नेहमी व्हिडिओ येत आहेत. इथे तुम्हारे पास एक जण व्हिडिओ पाठवला त्याच्या आईचा त्या मुलाचा, तुम्हारे पास गाडी है, स्कूटी है, तुम क्या चलाते हो, ते जुबान. असे इतके वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाठवतायत लोक, डान्सचे व्हिडिओ. लवकर ब्रेन डेव्हलप. 2 कुटुंबाला मी माझ्या नातेवाईकांमध्ये न्यूट्रिचार्ज डीएचए दिलं होतं. अगोदर आरसीएमचे कुठले प्रोडक्ट वापरायचे म्हटले की तुम्ही ते म्हणतात की तुम्ही फारच प्रमोशन करतात. पण न्यूट्रिचार्ज डीएचए दिल्यानंतर त्यांच्याकडे जिओ चहा पासून, म्हणजे सकाळच्या आपल्या केविगो पेस्ट पासून, जिओ चहा पासून प्रत्येक गोष्ट आरसीएमची जायला लागली. ते परचेस करायला लागले. सुरुवात झाली न्यूट्रिचार्ज डीएचए. त्याच्या आईचा इतका स्ट्रॉंग म्हणजे बिलीफ बसला की यस याचे प्रोडक्ट असतात का भलते खास असतात. आता फक्त तक्रार एकच आहे त्यांची, सर पिकअप सेंटरवर हे नाही, सर पिकअप सेंटरवर ते नाही, ही तक्रार येते. तर मी गेले हे नाही भेटलं. तर मित्रांनो न्यूट्रिचार्ज डीएचए चे रिझल्ट अमेझिंग. आपल्याला माहितच होतं, आपल्याकडे डॉक्टर आहेत त्याला ते डायरेक्ट रिकमेंड करू शकतात. डॉक्टर साहेब तुम्ही केलंय कुणाला रिकमेंड? येस सर, मी सेल करतोय डीएचए आणि रिझल्ट खूप अमेझिंग आहेत. माझ्या 3 वर्षाचा एक नातू आहे सर, तर तो म्हणजे आता इंग्लिश मीडियम शाळेत टाकलं त्याला, तर तो इतरांपेक्षा जास्त सरसच आहे. रिझल्ट खूप छान आहे आणि सुरुवातीपासून तो डीएचए घेत आहे. असं आहे सर. म्हणजे तुम्हाला सरस रिझल्ट डेफिनेटली मिळणार. आणि ज्यावेळेस आपण मुलावर खर्च कधी करायला सुरुवात करतो, ज्यावेळेस मुलगा 10वी होतो, मग आपण कोचिंग क्लासला टाकतो. चांगल्या विदर्भातले लोक नागपूरला पाठवतात, आमचे मराठवाड्यातले लोक नांदेडला पाठवतात, लातूरला पाठवतात, काही पुण्याला पाठवतात. मग चांगले क्लास लावतात आणि मग म्हणतात की आता कर पुढे, या मुलासोबत तुला चांगले मार्क आले पाहिजे. जेव्हा तो गुगलवर सर्च करतो की ब्रेन डेव्हलपमेंट साठी काय हवं होतं, तर त्याला डीएचए हवं होतं. तर तुम्ही मला डीएचएच नाही खाऊ घातलं. त्या बाकीचे माझ्या क्लासमध्ये 4 मुलांना डीएचए खाल्ले, त्यांना चांगले मार्क मिळत आहेत. माझा ब्रेन डेव्हलपमेंट जितका व्हायचा होता तितकाच झाला, त्यापेक्षा जास्त तुम्ही केलाच नाही. मुलं म्हणणार, कारण की मुलं सर्च करणार की काय होतं ब्रेन डेव्हलपमेंट साठी. तर मित्रांनो 70% विकास जन्मापर्यंत होऊन जातो. राहिला 30% विकास. उरलेला 30% विकास कुठं होतो, तर उरलेला 30% विकास होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. उरलेला 30% विकास करण्यासाठी आपल्याला नंतर हा व्हिडिओ आपण पाहिला, हे पहा, उरलेला 30% विकास पहिला, त्यातला 15% विकास हा पहिल्या 2 वर्षात. पहिल्या 2 वर्षामध्ये होतो. डीएचएचा दुसरा फायदा हा आहे न्यूट्रिचार्ज डीएचएचा, की बाळाचं वजन सामान्य राहतं, कमी राहत नाही.
न्यूट्रीचार्ज डीएचए घ्यायचं 1 ग्लास पाण्यासोबत. कधी घ्यायचंय? कधीही. तुम्ही एक वेळ ठरवा, सकाळ संध्याकाळ, दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार. 2 यासाठी घ्यायचे न्यूट्रीचार्ज डीएचए 200, कारण की 400 मिलीग्रॅम डीएचए मिळाले पाहिजे. न्यूट्रीचार्ज डीएचए 200 मिलीग्रॅमची कॅप्सूल आहे. त्यामुळे आपल्याला दिवसभरामध्ये 2 कॅप्सूल घ्यावे लागतील. कधीपर्यंत घ्यायचंय? गर्भावस्थेपासून तर जोपर्यंत आई बाळाला दूध पाजते तोपर्यंत त्यांना न्यूट्रीचार्ज डीएचए द्यायचंय. सुरुवातीला प्लासेंटामधून मिळेल आणि नंतर त्यांना मिळेल दुधामधून. आई घेईल, आईच्या दुधातून जशा खूप साऱ्या महत्वपूर्ण अँटीबॉडीज, खूप सारे इम्युनिटी वाढणारे घटक बाळाला दुधातून मिळत आहेत आईच्या दुधातून, त्याचप्रमाणे डीएचए सुद्धा बाळाला आईच्या दुधातून मिळत. आणि जेव्हा दूध पिणं थांबल, म्हणजे पहिल्या 2 वर्षापर्यंत उरलेल्या 30% 15% मेंदूचा विकास होतो आणि त्यावेळेस त्याला डीएचए मिळणं फार महत्वाचं आहे. ते आईच्या दुधातून मिळतं. आणि ज्या वेळेस बाळ बाहेरचं काही खायला लागत, आईचं दूध पिणं बंद करत आणि हळूहळू बाहेरून काही खायला लागल, त्यावेळेस आपण न्यूट्रीचार्ज डीएचए वेज सॉफ्ट कॅप्सूल द्यायचे. न्यूट्रीचार्ज डीएचए ट्विस्ट ज्याला आपण म्हणतो, हे 1 कॅप्सूल आपण त्यांना द्यायचं आहे. कधी ज्या वेळेस बाळ बाहेरचं खायला लागल त्यावेळेस आपण त्यांना हे द्यायचं. कसं द्यायचंय? कॅप्सूल फोडायची, जे काही आपण बाळाला खाऊ घालणार आहोत त्यामध्ये ते मिसळायची आणि ते द्यायचे. एकदम स्ट्रॉबेरी स्वादमध्ये आहे, त्यामुळे बाळाला खाण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आणि या 2 वर्षानंतर बाळाचं ब्रेन ऍक्टिव्हेशन सुरू होते. ब्रेन ऍक्टिव्हेशन सुरू होते आणि त्या ब्रेन ऍक्टिव्हेशन मध्ये सुद्धा डीएचए मिळणं आवश्यक आहे. 2 वर्षानंतर 2 कॅप्सूल टाकून द्यायच्या, कारण की त्याला त्याच्या मेंदूची वाढ झपाट्याने व्हायला लागली, त्याला जास्त गरज आहे, म्हणून 2 द्यायचे आहेत. कधीपर्यंत? 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत 2 कॅप्सूल. बाहेरचं खायला लागल्यानंतर 1 कॅप्सूल, त्यानंतर 2 वर्ष ते 6 वर्षापर्यंत 2 कॅप्सूल आपण त्याला द्यायच्या. आणि बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या न्यूट्रेवा असेल किंवा न्यूट्रलाइट असेल, यामध्ये तुम्हाला दिसल की तुम्हाला डीएचए स्रोत कुठला आहे, कॅप्सूलचा स्रोत कुठला आहे, त्यातलं कंटेनर कशामधून येत आहेत आणि तुम्हाला 400 मिलीग्रॅम डीएचए किती मध्ये मिळेल. तर हे तुम्हाला इतक्या स्वस्तामध्ये डीएचए, व्हेजिटेरियन कॅप्सूल मधून कुठेही मिळणार नाही. आणि हे अतिशय उच्च तंत्रज्ञानानं आपण आपल्या बाळाची काळजी घेत आहोत हे आपल्याला दाखवून देत आहे. नाही, आपण म्हणतो ना की आम्ही बाळाची काळजी घेतोय, तर काळजी घेतोय म्हणजे त्याला दुपट्ट्यामध्ये गुंडाळून ठेवणं म्हणजे काळजी घेणं नाही, तर त्याला त्या सगळ्या गोष्टी देणं जे त्याच्या आंतर इंद्रियाच्या डेव्हलपमेंटसाठी आहे. मित्रांनो, जी गोष्ट अवेलेबल आहे, नंतर खूप खर्च करण्यात अर्थ नाही. मग फार भारी क्लास लावलेत, आकाश लावलेत, बायजू लावलेत, काही जण बघतो मी 2-2, 3-3 प्रकारचे क्लास लावलेत, परंतु त्याचा ब्रेन डेव्हलपमेंट असेल तरच ते काम होईल. त्यामुळं न्यूट्रीचार्ज डीएचए बाळाच्या आईला, बाळाचा जोपर्यंत, बाळाच्या आईला कधीपर्यंत द्यायचंय कुणी सांगत? बाळाच्या आईला कधीपासून कधीपर्यंत द्यायचंय? हँड रेस केलं तर मला तुम्हाला अनम्यूट करता येईल, म्हणजे मला लक्षात येईल. जगन्नाथजी. सर जी, गर्भावस्थापासून बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत, जोपर्यंत बाळ आईचं दूध पितंय तोपर्यंत त्याला द्यायचा. जोपर्यंत आईचं दूध बाळ पिताय तोपर्यंत आईला द्यायचंय. जसं आईचं दूध सुटलं आणि बाहेरचं खायला लागलं, 1 कॅप्सूल 2 वर्षापर्यंत. 2 वर्ष ते 6 वर्ष 2 कॅप्सूल त्याला आपण द्यायच्या आहेत, ज्यानं हे सुनिश्चित होईल की बाळाचा ब्रेन डेव्हलपमेंट आणि त्याचे पाथ जे निर्माण होत आहेत डावा मेंदू उजव्या मेंदूमध्ये, जितके पूल जास्त असतील, जितके रस्ते जास्त असतील, तितकं त्याचं ब्रेन ऍक्टिव्हेशन पटकन होईल, चांगल्या प्रकारे होईल, विजन चांगलं होईल, दृष्टी आणि लँग्वेज स्किल ज्या आहेत त्या 100% तुम्हाला डेव्हलप झाल्या दिसतील. आता अजबराव खोब्रागडे
त्याने सुद्धा सांगितलं की त्यांच्या नातूला त्याला दिलं होतं की डेफिनेटली त्यामध्ये आहे. दुसरे ग्राहक आहेत न्यूट्रिचार्ज डीएचए चे सिनियर सिटीजन्स, 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे जी जी कुणी मंडळी आपल्या घरी आहे त्यांना हळूहळू त्यांचा मेंदू थकायला लागतो आणि स्मृतीभ्रंश व्हायला लागतो, त्यांना अल्झायमर व्हायला लागतो, गोष्टी कुठं ठेवण्यात आठवत नाहीत. कारण आपल्याला कथा होती मामाजी की ऐनक, मामाजीने ऐनक लावली डोक्यावर आणि मामाजी ऐनक शोधू लागली, हिंदीमध्ये होती पा कथा. मी ज्या बॅचला होतो त्या बॅचला होते मामाजी की ऐनक. तर मामाजीला त्यावेळेस द्यायला आपल्याकडे डीएचए नव्हतं, परंतु आता आपल्याकडे डीएचए आलंय, मामाजीला आपण डीएचए देऊ शकतो. मामाजी की ऐनक विसरताय, चाबी कुठं ठेवली, चष्मा कुठं ठेवला, हे साध्या साध्या गोष्टी ज्या विसरतायत, तर त्यांना आपण न्यूट्रिच्या डीएचए द्या. त्यांचं सुद्धा ब्रेन जे तिसरं काम होतं रखरखाव, मेंटेनन्स त्याचं होईल. म्हातारे माणसं त्यांना ओळखू येत नाही नंतर पाहुणे, मी काय बोललो होतं विसरून जातात. हे केवळ त्या मेंदूला डीएचए न मिळाल्यामुळे होतं. त्यांचं जेवण कमी होतं आणि जे स्रोत फार कमी असतो, मेंदू हळूहळू त्यांचे न्यूरॉन्स काम कमी करायला लागतात. तर त्यांना चांगलं पोषण देण्यासाठी सिनियर सिटीजनला सुद्धा न्यूट्रिचार्ज डीएचए 200 द्या. त्यानंतर काही व्यायाम सांगायचे त्यांना सिनियर सिटीजनला. कुठले व्यायाम सांगायचे, तुम्ही आता म्हातारी माणसं काय व्यायाम करतील, सोपे व्यायाम आहे ते मेंदूचे व्यायाम, की जे काम उजव्या हाताने करतायत ते काम काही काळ डाव्या हाताने करून पहा. जसं ब्रश करतात उजव्या हाताने, डाव्या हाताने करून पहा. अगोदर दररोज शर्टची उजवी बाई घालतात, डावी बाई घालता. ज्या मंदिरामध्ये तुम्ही ज्या रस्त्याने जाताय, ज्या मशिदीला ज्या रस्त्याने जाताय त्या रस्त्याने जाऊ नका, दररोज नव्या रस्त्याने जा, दररोज नव्या रस्त्याने या. त्यानं काय होतं, ब्रेन ऍक्टिव्हेशन सुरू राहते. दररोज नव्या रस्त्याने जा, वेगवेगळ्या रस्त्याने जा, वेगवेगळ्या रस्त्याने घरी या. भाजी मंडईत जात असतात तर नव्या रस्त्याने जा, थोडं दुरून जाता येईल, शॉर्टकट जाता येईल. नेहमी उजव्या बाजूने चालताय डाव्या बाजूने चला, हे त्यांना सांगायचं, ज्यांना ब्रेन ऍक्टिव्हेशन होत राहील, त्यांचं विस्मरण कमी होईल. नाहीतर नंतर सिनियर सिटीजन हळूहळू दूरच्या लोकांना विसरतात, नंतर जवळच्या लोकांना विसरतात. आणि ज्यांना ज्यांना जे माझ्या वयाचे आहेत 40-45, आपल्याला सुद्धा काय होतं की नेमकं नाव आठवत नाही, पटकन नाव आठवत नाही. एखाद्या आपल्या मीटिंग मध्ये भेटलेले असतात, त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं, आपल्याला त्याचं नेमकं नाव आठवत नाही. अरे याचं नाव काय होतं, आपण सर म्हणतो, मॅडम म्हणतो, ताई म्हणतो, दादा म्हणतो, आणि आपल्याला त्यांचं नाव आठवत नाही. असं होतंय. मला हसताना चेहरे दिसतात म्हणजे व्हायला लागले. तर मग आपण सुद्धा न्यूट्रिचार्ज डीएचए घेतलं पाहिजे. कारण की मी एक पुस्तक वाचलं होतं खूप वर्षापूर्वी, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. त्याचं हिंदीमध्ये नाव होतं लोकव्यवहार, डेल कार्नेगी यांचं. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की जगामध्ये माणसाला सगळ्यात जास्त आवडणारा शब्द आहे त्याचं नाव. त्याच्या नावा इतका चांगला त्याला आवडणारा शब्द जगामध्ये दुसरा कुठलाच नसतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला बोलताना त्याचं नाव जर आपण घेतलं संभाषणामध्ये 2दा-3दा, तर तो माणूस आपला एकदम चांगला मित्र होऊन जातो, आपला चांगला माणूस व्हायला. म्हणून नाव लक्षात ठेवलं गेलं पाहिजे, नाव लक्षात ठेवल्या गेलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला जर वाटतं आपली टीम वाढवावी, आपली टीम आपल्याला डेव्हलप करावी, तर आपल्याला नाव लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. म्हणून आपण सुद्धा न्यूट्रिचार्ज डीएचए 200 जर घेतलं, आपला पटपट पटपट नाव. एक आमदार होऊन गेले, आमदार कदीर बापू देशमुख असं त्यांचं नाव होतं. आमच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजातून होते, परंतु आणि आमचा सगळा मतदारसंघ मध्ये बिना पैसे खर्च करता आमदार झालेले व्यक्ती, बिना पैसे खर्च करता. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, प्रवीणजी, त्यांना माणसाचे नाव तर माहित होते, त्यांच्या बैलाचे नाव सुद्धा माहित होते. माणसं, त्या माणसाचे बैलाचे नाव, गायीचे नाव सुद्धा माहित होते. एखाद्याच्या वाड्यात जाऊन बसले तर विचारायचं आपला तो बैल म्हणजे सांगायचे, तुमच्याकडं हौशावर बैला होता, कसा आहे तो आता. माणसं बेजार आहे ना, माणसाचे नाव माहित, बैलाचे सुद्धा नाव माहित, गायीचे नाव माहित. तर ही नाव लक्षात ठेवण्याची पद्धत, त्यांचं ब्रेन ऍक्टिव्हेशन झालं होतं. आता सुद्धा जे आपल्याकडे आहेत शरद पवार साहेब, की असं म्हणतात की त्यांना माणसाचे नाव इतके पाठ आहेत की ते जेव्हा कोणाला भेटले तर त्यांचं नाव घेतात, त्यांना बोलतात. तर हे जे ऍक्टिव्हेशन आहे ना, कारण त्यांना माहित आहे लोकव्यवहार, लोकांचं नाव कसं लक्षात.
आपलं सुद्धा आपले जास्त नाही लक्षात ठेवायचे. आपल्या टीम मधल्या लोकांचे जर नाव लक्षात राहिले तर आपला बिझनेस वाढेल, आहे का? तर त्यासाठी आपण सुद्धा न्यूट्रिचार्ज DHA 200 घेतलं, डेफिनेटली फरक पडतो. माझ्याकडे आहेत, खूप जण आहेत, माझे अपलाईन आहेत, सिनियर आहेत, ते सुद्धा म्हणतात की सर जे आहे ना ते सुद्धा घेत आहेत न्यूट्रिचार्ज DHA. डॉक्टर कपिल कपूर हे सुद्धा न्यूट्रिचार्ज घेत आहेत. खूप जण आहेत जे सध्या सुद्धा न्यूट्रिचार्ज DHA घेत आहेत आणि ज्याचे खूप चांगले रिझल्ट त्यांना दिसत आहेत, नवीन नवीन गोष्टी लक्षात राहत आहेत. मित्रांनो, हे व्हिडिओ मला खूप जण सांगितले की सर हा व्हिडिओ पाठवा. हे व्हिडिओ असे तर पाठवले कारण खूप मोठे त्याचं HD क्वालिटी मध्ये कंपनीने मला पेन ड्राईव्ह मध्ये दिले होते. तर संतोषजी कुठे सापडतील हे व्हिडिओ? आहे का बरं? युट्यूबला आहे ना सर. युट्यूबला आहेत. काय टाकावं लागतं युट्यूबला ते सुद्धा सांगा. DHA न्यूट्रिचार्ज DHA व्हिडिओ. न्यूट्रिचार्ज DHA व्हिडिओ. पल्लवीताई, न्यूट्रिचार्ज DHA व्हिडिओ तुम्ही जर टाकलं, प्रवीणजी जर तुम्ही युट्यूबला जर टाकलं न्यूट्रिचार्ज DHA व्हिडिओ, तर हे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. ते तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि जे कोणी म्हणाल मला डॉक्टरांना विचारायचंय त्यांना म्हणा चला आपण डॉक्टरांना तिथे बोलू. आपल्या डॉक्टरकडे जाऊन 300 रुपये 500 रुपये OPD द्यायची गरज नाही. हे रेकॉर्डिंग पण त्यांना युट्यूबला मिळेल माझी. काय म्हणले? माझी रेकॉर्डिंग युट्यूबला मिळेल माझ्या युट्यूब चॅनलला. ही या मीटिंगची रेकॉर्डिंग सुद्धा संतोष पांडवजी जे आहेत ना, हे आपल्या मराठी भाषेमध्ये ज्या ट्रेनिंग चालतायत ना त्याची रेकॉर्डिंग करतायत आणि ते रेकॉर्डिंग ते युट्यूबला पाठवतायत. दररोज ते रेकॉर्डिंग करतात. आपल्या जितक्या मीटिंग झाल्या त्या सगळ्या मीटिंगची रेकॉर्डिंग आपल्याला युट्यूबला या मीटिंग पुन्हा पाहता येतील. आणि जास्त पाहू नका, माझ्या काही चुका झाल्या असतील तर ते पुन्हा म्हणणार सर त्या असे म्हणले होते. आपण असेच भेटत राहू, आहे का रे? आपल्याला काय म्हणतात पल्लवीचा मला हँडरेज दिसला. आपण त्या प्रवासात आहेत होतं, रेल्वेमध्ये आहेत. तर तुम्हाला युट्यूबला हे सगळे व्हिडिओ मिळतील, सर्व व्हिडिओ मिळतील आणि तुम्ही ते दाखवू शकता. ते सेव्ह करून ठेवा. कारण की खूप जण जवळपास 99% महिला डेफिनेटली म्हणाल तुम्हाला की मला डॉक्टरांना विचारायचं, तिचे पती म्हणतील. हा बोला डॉक्टर साहेब बोला. सर न्यूट्रिचार्ज DHA ट्विस्ट जो आहे ना, हा ते म्हणजे ब्रेक केल्यानंतर त्याची सेंट मासळीच्या याच्यासाठी येते का? सेंट कसा येईल का? हा म्हणजे मासळीच्या याच्यासारखे येते म्हटलं. येतोय का? कसा येतोय? असं नाही, असं सहसा नाही. त्याला पटकन स्ट्रॉबेरी सारखा येतो, आपल्या आईस्क्रीम सारखा येतो का? ब्रेक त्याचे जो सेंट आहे सर, काही ब्रेक झाल्यानंतर त्याच्या आतमधलं जे ऑइल असते ना, त्याचे सेंट आपल्या मासळीच्या याच्यासारखं येतं का म्हटलं? नाही येत, अजिबात नाही येत. हे ज्यांनी वापरले का ते तुम्हाला सांगतायत पाहता. हा सर, त्याचा काही सेंट वगैरे नसतो. आणि दुसरी गोष्ट, शेवाळ हे समुद्रात आहे बरोबर खाली, आणि मासळीचा आणि त्या शेवाळाचा एक सारखा वास असतो सर. ते शेवाळाचा वास आहे सर, तो मासळीचा नाही आहे सर. जर तुम्ही आपल्या नॉर्मली शेवाळ जरी बघितलं नदीतलं तर त्याचा देखील वास येतो सर. तसं आपल्या DHA आपलं व्हेज आहे 100% आणि मी टोटल माझ्या घरामध्ये वापरतो सर. थँक्यू सर. हा सर ठीक आहे. डॉक्टर साहेब तुम्ही मला एकदा व्हॉट्सअपवर हाय पाठवा. मला तुमचा नंबर पाहिजे होता. मला एक जणांनी तुमचा UP मधून एक जण तुमचा नंबर मागवला होता. तुम्ही मला व्हॉट्सअपवर एकदा हाय पाठवा. पाठवतो. ज्योतिजी काय बोलतायत? जय सिंह सर. बोला. मी माझ्या मुलीला दिला सर, खूप फरक पडला सर DHA. किती वर्षाची होती ती? 13-14 वर्षाची. हा सुरू आहे सर. हा ओके. आता सुद्धा सुरू आहे? हो. ओके. ज्योतिजीने सुद्धा त्यांच्या मुलीला दिलं होतं, त्यांना सुद्धा चांगला रिझल्ट आलाय. आणि पल्लवीताई स्वतः घेत आहेत. पल्लवीताई बहुतेक आपले जे टीमच्या लोकांचे नाव लक्षात ठेवण्यासाठी पल्लवीताई घेत असतील, आहे का नाही? टीम मध्ये कोण नाही, कोणी आपली लेग तोडून घेऊन जाऊ नये
भीती वाटते ना म्हणून ते घेत असतील. विकासजी. सर देशमुख सर नाही गोरख पवार बोलतोय सर. बोला बोला. मग काय तुमचं नाव दिसतं, जे नाव दिसतं ते मला बोला. आता देशमुख सरांचे येते. बर. डीएच एक गतिमंद आहे एक मुलगी. हा. तर तिच्यासाठी दिलं तर चालेल का? बिलकुल बिलकुल. आपण ज्यांचं बऱ्याचदा असं होतंय की जे बाळ झाल्या रडत नाहीत किंवा ज्यांना जन्मानंतर ऑक्सिजन मिळत नाही, अशांना थोडासा प्रॉब्लेम येतो. तर अशांना न्यूट्रिच्या डीएचए 200 जर 10-12 वर्ष असतील तर न्यूट्रिच्या डीएचए 200 तुम्ही दिलं गेलं पाहिजे. डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुद्धा डॉक्टर सुद्धा तुम्हाला विचारतील की दूध तुम्हाला मिळालं कुठं. आणि जास्तीत जास्त 140 मिलीग्रॅम. त्या मुलीचे वडील सांगत होते की आम्ही डॉक्टरांना दाखवलं होतं इकडं बारामतीला. त्यांनी सांगितलं की थोडी गतिमंद आहे, तिची सुधारणा होईल थोड्या दिवसात. बिलकुल बिलकुल होते आणि खूप जणांनी. माझ्या डोक्यात असं होतं की डीएचए बरोबर ती न्यूट्रिचार्ज किड्स ते आता इयत्ता 4थी मध्ये. बिलकुल. हा तर द्यायचं सर. चालतंय चालतंय. गोरखी देऊ शकता. ओके. मुखाजी बोला. जय सर, गुड मॉर्निंग. माझ्या टीम मध्ये मी स्वतः डीएचए घेत असते, खूप छान रिझल्ट आहे. दुसरी गोष्ट, माझ्या पर्सनल एक पेशंट होता, एक 4 वर्षाचं बाळ होतं आणि ते मतिमंद होतं. त्याला न्यूट्रिचार्ज किट्स आणि डीएचए 2 मिळून मी 6 वर्ष दिलं सर. तर त्याच्या घरच्या लोकांचं असं म्हणणं पडलं की हा मतिमंद वाटतच नाही, आता ग्रोथ झाली, हाईट नव्हती वाढत त्याची, ब्रेन डेव्हलप झाला खूप छान. किती वर्ष दिलं ताई? किती वर्ष दिलं? कंटिन्यू दिलं आणि डीएचए 6 इयर्स. हा 6. पहा मित्रांनो, म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की लोक परत प्रोडक्ट घेत नाहीत आणि आपल्या समोर आहेत गुंफाजी कंटिन्यू 6 वर्ष आणि इतके छान रिझल्ट आहे. त्या मुलाची ग्रोथ इतकी छान होत आहे आणि तो बोलू लागला. आधी बोलायचा नाही, तो उभा नव्हता होत, म्हणजे अगदी मतिमंदच होता. तो इतका छान ग्रोथ झाली त्याची आणि बऱ्याचशा प्रेग्नेंट महिलांना पण आम्ही देतोय, तर त्याचे पण रिझल्ट खूप छान. थँक्यू गुंफाजी. खूप छान माहिती तुम्ही जी सांगितली ना, यानं कॉन्फिडन्स वाढतोय आणि बाकीच्यांना लक्ष येतंय की या स्कीम 6 वर्ष न्यूट्रिचार्जचे रेग्युलर प्रोडक्ट वापरणारे आणि ते पुरवणारे डिस्ट्रीब्युटर सुद्धा आहेत. आणि वापरणारे तर पुरवणारे सुद्धा पाहिजे. बऱ्याचदा काय होतंय की आपल्या वाटत झालाय ग्राहक, आपण कुठून तरी आणल स्वतः, तर ती आपली थोडीशी कमिटमेंट लागते. त्यामुळं डिसिजन याला बिझनेस न म्हणता अभियान म्हटलेलं. अभियान आरसीएम अभियान आहे आपलं. लोकांना सुदृढ करायचं, लोकांना डेव्हलप करायचं आपलं अभियान आहे. आणि गुंफाता या अभियानामध्ये फार सक्रिय आहेत. खूप छान. दिगंबरजी. बोला सर. डीएचए मागच्या 3 महिन्यापासून मी माझ्या मूल्य देत आहे सर. तर मेमोरी मध्ये आणि शाळेच्या रिझल्ट मध्ये पण सुद्धा फरक पडला सर भरपूर. वा, खूप छान. डेफिनेटली. आता काय झालं की माझ्या साडूच्या मुलाला न्यूट्रिच्या डीएचए आम्ही दिलं आणि मी ज्यावेळेस त्यांना दिलं तर त्याचा एकदम छान ब्रेन डेव्हलपमेंट झाला. आता माझ्या मुलाला जर काय म्हटलं तर तो पप्पा तुम्ही मला कुठं दिलं होतं, त्याला ज्यांना दिलं होतं तो पानं का आहे की नाही. आणि कधी कधी तो त्याला जेव्हा मावशी मुलं सोबत राहतात एकमेकाला त्रास दिला ते म्हणतो पप्पा याला द्यायलाच नव्हतं पाहिजे आपण डीएचए, हे पान आम्हाला फार त्रास द्यायला. आता हे याचा ब्रेन डेव्हलपमेंट जास्तच झालाय. म्हणजे लक्षात येतंय की मुलाला जसं जसं लक्षात येत ना की याचा हा रिझल्ट आहे, तर मुलं बोलतात त्याविषयी. आता आपण रामनाथजीला आणि रामनाथजी बोला. थँक्यू सर. मी एक सिनियर सिटीजन होते, जवळपास 72 वर्षाच्या वर वय आहे. त्यांचं पॅरालायसिस गेलेला होता. त्यांना न्यूट्रिचार्ज मॅन आणि वेज ओमेगा तर त्यांना चालू होतच, त्यामुळं आणि गामा ओरिजिनल पण समजा त्यांना पॅरालायसिस साठी चालू होतं. परंतु त्यांची एक परेशानी मला त्यांनी नंतर सांगितली की 3 महिन्याच्या नंतर
किंवा ही व्यक्ती जी आहे ही बेडवर लघवी करत आहे, तर त्यांना कळत नाही की लघवी कुठे करत आहोत. त्या व्यक्तीला मी देणं चालू केल्यानंतर आज सगळ्याच गोष्टी अपडेट करत आहे सर. म्हणजे एक खूप चांगला रिझल्ट आला त्यांचा. धन्यवाद धन्यवाद. गेलेली स्मृती वापस आली असं म्हणायला हरकत काही नाही. येस येस, जे जे आपण सांगितलं की सिनियर सिटीजन सुद्धा याचे फार मोठे ग्राहक आहेत. तर फक्त गर्भवती महिला किंवा लहान बाळ नाहीत, तर सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा डीएचए देणं घेणं आवश्यक आहे. आणि आपण मान्य केलं, उगाच काय मान्य केलं नाही, आता मात्र आहेत ना, आता यांना या गोष्टी विसरणार, यांना विस्मृती येणार, हे असं विसरणार हे आपण मान्यच करून टाकलंय. कारण की आपण आजूबाजूला तसं बघितलंय, परंतु तसं अजिबात नाही. 92व्या वर्षी सुद्धा लालकृष्ण अडवाणी म्हणायचे की मलाच पंतप्रधान व्हायचंय, है की नाही. 10-12 वर्षापूर्वी ज्यावेळेस नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान होते, त्यावेळेस ते 92व्या वर्षी त्यांचं वय होतं 92 इयर्स, नाही म्हणजे आपला पंतप्रधान व्हायचंय. म्हणजे इथं घर चालू देत नाही 70व्या वर्षी, ते देश चालवायचं म्हणत होते सिंधी समाजातून, है की नाही. म्हणजे तुम्हाला अगोदर लहानपणापासून त्यांना बसलीचं तेल देऊन डीएचए देतात. तर मित्रांनो, सिनियर असताना सुद्धा अमेरिकेचे दोन्ही राष्ट्राध्यक्ष सध्याचे जर बघत असाल 70+ आहेत, 70च्या पुढचे आहेत, तर ते जग चालवायचं म्हणताय. तर ब्रेन ऍक्टिव्हेशन राहू शकतो आपण त्याला त्या गोष्टी दिल्या तर. म्हणून सिनियर मंडळीला सुद्धा तुम्ही न्यूट्रीचार्ज डीएचए द्या आणि त्यांना सुद्धा सिनियरिटीचा अनुभव घेऊ द्या, आनंद घेऊ द्या. आणि सायंकाळी 7च्या मीटिंग मध्ये आपण परत भेटूया. त्यावेळेस आपण न्यूट्रीचार्ज वुमन आणि याविषयी माहिती बघूया. जर तुमच्याकडं तुमच्या टीम मधून आम्ही बघतोय 50-60 चेहरे आहेत जे रेग्युलर मिटिंगला आहेत, पण तुम्हीच ते माणसं आहात की जे आपल्या टीम मधले 1-1, 2-2 माणसं आणून त्यांना सुद्धा याचा फायदा घेऊ देणार. हिंदीमध्ये खूप ट्रेनिंग सुरू आहेत, मराठीमध्ये आठवड्यात फक्त 2च ट्रेनिंग आहेत, सकाळ संध्याकाळची. बाकी हिंदीमध्ये मला खूप ट्रेनिंग द्यावं लागतं. हिंदीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या लिटरेचरच्या काही लर्निंग सेशन्स असतील त्यामध्ये जावं लागतंय. मराठीमधल्या फक्त 2 ट्रेनिंग आहेत. शुद्ध मराठीमध्ये आपण इथं चर्चा करू शकतो, बोलू शकतो. तर सायंकाळी 7च्या मीटिंगला आपण परत भेटूयात. तोपर्यंत थांबतो.